परिंदा सर्वसामान्य पिक्चर माणसाला- पाहिला परिंदा हां, हां, हां. परिंदा पिक्चरची दुसरी स्टोरी म्हणजे परळी. तू उसको मार आणि मागून त्याला पाठायचं तू उसको मार, अगर उसने उसको नहीं मारा तो तू दोनों को मार डाल. आतापर्यंत परळी मतदारसंघामध्ये 12-13 मर्डर झाले पॉलिटिकल. इतर मर्डर मी म्हणत नाही. मग ते म्हणलं ना मी बीड जिल्ह्याचे बाप व्हायला आलो. बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी नंगानाच केला 2019 पासून. मुंबईमध्ये गोपीनाथ मुंडे यांनीच इथलं काय त्या टोळी युद्ध संपवलं, युद्ध संपवलं. दी एंड केला पण टोळी युद्धाचा. पण गावात नाही मग त्यांच्या तिथलं घरातलं टोळी युद्ध मात्र त्यांना संपवता आलं नाही. आणि सगळ्यात जास्त मारलेले माणसं तर त्या वंजारी समाजाचेच मारले आहे. संतोष देशमुख जर मराठा नसते तर हा विषय एवढा प्रखरपणे महाराष्ट्राच्या समोर मांडला असता का? हे थोडं चाललं ना. महादेव मुंडेचं प्रकरण काढलं होते गार झालं. ते नंतर झालं. मीच काढलं ना. तुम्ही एवढे पॉवरफुल आहात म्हणजे तुम्ही पण एक आकाच आहात ना या प्रांताची. आहे ना ह्या मतदारसंघाचा आका आहे, पण मी चांगला आका आहे. आकाश शब्द तुम्ही दिलात, शब्द कुठून आला? हे मी टी व्हीवरती ते जीन आणि ते हे पाहतो. हे खरं तर ते काय चाललंय अण्णा? दाढी बिडी काय नाही. ते आपलं सहज वाढवली. आता थोडी वाढल्याच्या नंतर काळं करू, परत 15 दिवसांनी पांढरं ठेवू. रिलॅक्स पण दिसतंय. रिलॅक्स तरी अजूनही रिलॅक्स नाही. आता काल परवा 30 तास उभा होतो मी मच्छिंद्रनाथ गडावर. काल सकाळी आलो, 3 तास दिवसभर झोपलो. रमजान ईद असल्यामुळं 4-2 मित्र मंडळीचे आहे त्यांच्याकडे गेलो, तिरकोरमा वगैरे खाऊन आलो. आवाज कमी आलाय अलीकडच्या काळात. नाही आवाज नाही कमी. आवाज देखील होत. आवाज कमी होणारच नाही. चल आपण इथं बसून मस्त की बोलूया. ते जरा लाईट फेट लावतो, अंडे घालून बसू का निवांत. हा, तुमच्या निवांत बसा, कसंही बसा तुम्ही. फक्त तुमचा कॅमेरा हाय. हो हो